तुमच्या घरामध्ये सुद्धा चिडचिड, आजारपण, नकारात्मक ऊर्जा जास्त आहे का? जर हे असेल तर कार्तिक अमावस्या जवळ आलेली आहे. येत्या 1 तारखेला कार्तिक अमावस्या सुरू होत आहे आणि त्या निमित्ताने आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्त्रियांनी असे करायचे 10 उपाय सांगणार आहे किंवा 10 कामं सांगणार आहे. जी रोजच्या कामामध्ये तुम्ही करता तर त्याच्यामध्येच थोडेसे बदल तुम्हाला करायचे आहे. अमावस्येच्या दिवशी घरातील स्त्रियांनी न विसरता दररोजच्या कामात बदल करून महत्त्वाची 10 कामं आवर्जून केली तर त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येणार नाही. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल. शिवाय घरातील वातावरण कायम आनंदी राहण्यास मदत मिळेल. कोणती आहेत ती 10 कामे? तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर माझा आवाज जर पहिल्यांदाच ऐकत असाल आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक आणि शेअर देखील करा. अनेकदा पौर्णिमा अमावस्या जवळ आले की चिडचिड वाढते, सहनशक्ती कमी होते, शरीरात नकारात्मक बदल जाणवू लागतात. त्यावेळी ज्योतिषशास्त्रात पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी मन शांत ठेवण्यासाठी अध्यात्माशी निगडीत राहण्याचा सल्ला दिला जातो. अध्यात्म मनुष्याला धैर्य आणि शांत ठेवण्याचं कार्य करतं असं म्हणतात. खास करून अमावस्या आली की बरेच जण घाबरतात, कारण अमावस्या म्हणजे अशुभ दिवस असं मानलं गेलं आहे. मात्र अमावस्येच्या दिवशी घरातील स्त्रियांनी अमावस्येला न विसरता 10 काही महत्त्वाची कामं आवर्जून करावी, ज्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येत नाही. शिवाय कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती सकारात्मक ऊर्जेने भरलेला राहतो आणि घरातील वातावरण कायम आनंदी आणि समृद्ध राहण्यास मदत मिळते. तर अमावस्येला करायचं पहिलं काम, घरातील प्रत्येक गृहिणीचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे त्यांचं स्वयंपाकघर. ज्याला आपण किचन म्हणतो, या किचनमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे पदार्थ आपण शिजवत असतो. जेव्हा अमावस्या येते तेव्हा गॅस आणि किचन स्वच्छ करून घ्यावा. तो घासून कपड्याने कोरडा करावा. स्वच्छता झाल्यानंतर किचनमधील भिंतीवर आपण हळदीने स्वस्तिक काढावं. याच्यानंतर आपल्या गॅसची पूजा करावी. गॅसमध्ये मातीच्या पंतीचा दिवा लावावा. ही पूजा झाल्यानंतर मातीची पंती दुसरीकडे घेऊन जावी. कायम तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचाच दिवा किचनमध्ये लावावा. किचनमध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो. अन्नपूर्णेचं स्मरण करावं. सकाळी किंवा संध्याकाळी अमावस्येला ही पूजा करायची आहे. किचनमध्ये दिवा लावून पूजा करावी. त्यानंतर चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमावस्येच्या दिवशी घरातील जाळ्या साफसफाई करण्यासाठी चांगला मानला जातो. या दिवशी घरातील साफसफाई आणि घरातील जाळे काढून घ्यावेत. त्यानंतर 5वं महत्त्वाचं काम म्हणजे कानाकोपऱ्यातील लागलेले जाळे साफसफाईबरोबरच घरातील बंद पडलेली उपकरणं जी बाहेर टाकून द्यावी किंवा मग दुरुस्त करून घ्यावी. त्याचवेळी अडकळी येथील निरुपयोगी सामानसुद्धा बाहेर काढावं. यामुळे आपली अडकलेली कामे मार्गी लागतात. त्यानंतर 6वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लादी पुसताना पाण्यात थोडी हळद, मीठ टाकावं. या पाण्याने आपण लादी पुसली म्हणजे नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. याचबरोबर उंबरठा देखील स्वच्छ पाण्याने धुवून काढावा. त्यानंतर 7वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवपूजा करताना दह्यामध्ये चिमूटभर हळद आणि 2 कापराच्या वड्यांची पावडर टाकून देवांचे टाक असतील किंवा देवांच्या मूर्ती असतील तर त्या स्वच्छ करून घ्याव्यात. दर अमावस्येच्या दिवशी हे आवर्जून करायला पाहिजे आणि अमावस्येच्या दिवशीच हा उपाय नक्की करावा. त्यानंतर 8वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमावस्येला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याची सुद्धा पूजा करावी. उंबरठ्याला हळदीचं लेपन करावं आणि उंबरठ्यावर हळदीच्या पेस्टनं स्वस्तिक चिन्ह काढावं. उंबरठा फुलांनी आणि रांगोळीने आपण सुशोभित करावा. यानंतर 9वं महत्त्वाचं काम म्हणजे अमावस्येच्या दिवशी करायचं आहे ते म्हणजे रात्रीच्या वेळी घरात दीप प्रज्वलन करावं. ज्याप्रमाणे आपण दिवाळीत अमावस्येच्या रात्री दिवे लावतो, अगदी त्याचप्रमाणे 1 ते 2 दिवे अमावस्येच्या दिवशी घरात नक्की लावावेत. त्यानंतर 10वी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण पूजाविधी झाल्यानंतर घरात धूप जाळावी. प्रत्येक अमावस्येच्या दिवशी घरातील स्त्रियांनी जर ही 10 महत्त्वाची कामं केली तर घरातील प्रत्येक व्यक्तीचं मन प्रसन्न राहण्यास मदत मिळते आणि नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकत नाही. कारण अमावस्या आणि पौर्णिमा महिन्यामध्ये येणाऱ्या चंद्रतिथी आहेत. अमावस्येला चंद्राचा क्षय होतो तर पौर्णिमेला पूर्णचंद्र दिसतो. ब्रह्मांडामध्ये चंद्रग्रहाच्या
अशा स्थितीमुळे पृथ्वीवर विविध प्रकारचं परिवर्तन पाहण्यास मिळतं. पौर्णिमा तिथीला एक सामान्य मनुष्याच्या शरीरात आंतरिक आणि मानसिक परिवर्तन होऊ शकतं. मनातील अस्वस्थता वाढू शकते, शिवाय झोपेवरही प्रभाव पडू शकतो. याचबरोबर कुंडलीमध्ये सुद्धा चंद्रग्रह अशुभ स्थितीमध्ये असेल तर नकारात्मक विचार वाढू शकतात. एका शोधानुसार मनुष्याच्या शरीरामध्ये 85% पाणी असतं. पौर्णिमेच्या दिवशी पाण्याच्या गतीमध्ये परिवर्तन होतं, त्यामुळे स्वास्थ्य प्रभावित होऊ शकतं. तर आधी सांगितल्याप्रमाणे अमावास्येजवळ आली की चिडचिड वाढते, सहनशक्ती कमी होऊ लागते आणि शरीरामध्ये नकारात्मक बदल जाणवू लागत असतील, तर अशावेळी ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी मन शांत ठेवण्यासाठी अध्यात्माशी निगडीत राहणं फार गरजेचं आहे. अध्यात्म मनुष्याला धैर्य आणि शांत ठेवण्याचं कार्य करतं. शिवाय हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे. यापैकी काही अमावस्या विशेष मानल्या गेल्यात. अमावस्या आली की बरेच जण घाबरतात. याचं कारण असं की अमावस्येच्या दिवशी आकाशात चंद्र दिसत नाही. चंद्र हा मनाचा स्वामी मानला गेलाय. अमावस्येला काही लोकांचं मन चंचल होतं आणि त्यासोबतच अशा लोकांची शारीरिक हालचालही खूप वाढते. निराशेच्या गर्दीत बुडालेल्या व्यक्तीच्या मनात नकारात्मक विचार येऊ लागतात आणि अमावस्येचा त्यांच्यावरती खोलवर परिणाम होऊ लागतो आणि कधीकधी नकारात्मक ऊर्जा ही अशा लोकांना आपल्या प्रभावाखाली घेते असं म्हणतात. त्याचबरोबर हिंदू धर्मग्रंथाप्रमाणे चंद्राच्या 16 कलांनी शक्ती समाविष्ट असते आणि म्हणून अमावस्या असं या तिथीला बोललं जातं. अमावस्या म्हणजे ज्याला सावलीही नाही आणि उदयही नाही. प्रत्येक महिन्यामध्ये एक अमावस्या येते, म्हणजे 12 महिन्याला 12 अमावस्या पाहायला मिळतात. अमावस्या पितरांना समर्पित असते, म्हणून अमावस्या तिथीला स्नान आणि दान याला विशेष महत्त्व आहे. तर आधी सांगितल्याप्रमाणे अमावस्या जवळ आली की चिडचिड वाढत असेल, सहनशक्ती कमी होत असेल, नकारात्मक ऊर्जा वाढत असेल किंवा नकारात्मक बदल घडून येत असतील, तर अशा वेळी ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी मन शांत ठेवण्यासाठी अध्यात्माशी निगडीत राहावं, कारण अध्यात्म मनुष्याला धैर्य आणि शांत ठेवण्याचं कार्य करतं. याचबरोबर अमावस्येच्या दिवशी घरातील स्त्रियांनी अमावस्येच्या दिवशी न विसरता आधी सांगितल्याप्रमाणे महत्त्वाची कामं आवर्जून करावी, ज्याचा परिणाम तुम्हाला नक्कीच चांगला भेटणार आहे. शिवाय कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती सकारात्मक ऊर्जेने भरलेला असणार आहे आणि घरातील वातावरण कायम आनंदी आणि समृद्ध राहण्यास सुद्धा मदत होणार आहे. तुम्ही सुद्धा अमावस्येच्या दिवशी या अध्यात्माशी रिलेटेड काही गोष्टी करतात का, ज्यामुळे तुम्हालाही याचा लाभ होतो? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही कोणते कोणते उपाय करता आणि तुम्हाला कोणते कोणते उपाय करायला आवडतात, कोणते उपाय केल्याने तुम्हाला त्याचा चांगला परिणाम मिळतो, हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तरीसुद्धा सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ जेव्हा पण येतील तेव्हा त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिलं मिळेल आणि तुम्ही सर्वात पहिला तो व्हिडिओ बघू शकता.